महाराष्ट्रभर फिरताय, काय महाराष्ट्राचे चित्र असेल 23 तारखेला? असं आहे की ही निवडणुकीचा आता शेवटचाच आठवडा आहे. मला वाटतं आज बुधवार आहे, आजच 8 दिवशी 8 दिवसानं मतदान असेल. मी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र फिरून आलो म्हणून अनुभवानं काही गोष्टी सांगतो की लोकसभेला साधारणपणे अशा पद्धतीचं परसेप्शन तयार केलं होतं, नॅरेटिव्ह असं सेट केलं होतं की महाराष्ट्रामध्ये युतीच्या 45 जागा आहेत. त्यामुळं लोक स्पष्टपणे बोलताना विचार करत होती, परंतु त्या 45च्या ऐवजी त्यांच्या फक्त 17च आल्या आणि आघाडीच्या 31 जागा आहेत. त्यामुळं लोकांचा आता आत्मविश्वास वाढला आहे. लोकांना आता बोलण्याचं धाडस दाखवायला लागलेले आहे. कारण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचंच सरकार आणायचं हे सर्वसामान्य माणसांनी ठरवलेलं होतं. परंतु सर्वसामान्य माणूस हा नेहमी बलाढ्य ताकदीसमोर, फार मोठ्या पैसेवाल्यांसमोर किंवा फार मोठ्या उच्चपदस्थ लोकांसमोर बोलताना थोडा घाबरतो, काळजी करतो, विचार करतो. तो माणूस आता मोकळेपणे बोलायला लागला आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार आम्हाला आणायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्याच सरकारची स्थापना महाराष्ट्रातला मतदार आणि जनता करेल. लोकसभेला कोकण कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून मागे पडलं होतं, काय ह्या चित्र असेल या कोकणपट्टीत? असं आहे की लोकसभेला शिवसेनेच्या म्हणजे कोकणामध्ये शिवसेना मागे पडलेली नव्हती. आपण जर ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभा आहोत आणि ज्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उभे आहोत तिथं जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच उमेदवारांना मताधिक्य मिळालेलं आहे. त्यामुळं रत्नागिरीमध्ये शिवसेना मागे पडलेली नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीचे 5 उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि हा चमत्कार नव्हे तर ही वस्तुस्थिती. साहेब, लोकसभा निवडणुकीमध्ये रिफायनरी हा कळीचा मुद्दा ठरला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीतही रिफायनरीचा विषय उचलला जातोय. महायुतीच्या उमेदवारांकडून देखील रिफायनरी आम्ही रद्द करू अशा प्रकारची घोषणा करण्यात येताना दिसून येत आहे. आपण याकडे कसे पाहता? मी याकडे असं बघतो की लोकांना त्यांची बदललेली भूमिका ही लोकांच्या आता लक्षात आलेली आहे. मुळात पूर्वीसारखी आता कम्युनिकेशन गॅप राहिलेली नाही. अशी विविध प्रकारची साधनं झालेली आहेत की आत्ता भास्कर जाऊचं काय बोलतोय ते 15 मिनिटात समोरच्या माणसांना कळतं. त्यामुळं 6 महिन्यापूर्वी या लोकांची भूमिका काय होती आणि 6 महिन्यापूर्वीची बदललेली भूमिका काय आहे याचा अर्थ हे सोयीनं भूमिका घेणारे लोक आहेत. आणि त्याचबरोबर आजची भूमिका जर त्यांची बरोबर असेल त्यावेळेला त्यांनी चुकीची भूमिका घेतली होती आणि म्हणून चुकीचं समर्थन करणारे हे लोक नेहमीच आहेत. त्यामुळे लोकांना त्यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटण्याच्या ऐवजी लोक जी त्यांची भूमिका आहे ह्यांना घरी बसवायची ती कायम ठेवतील. साहेब, आज आपण मच्छीमार बांधवांना भेटायला आलेला आहात राजीवडा कर्ला या भागामध्ये. कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? संपूर्ण जिल्ह्यामध्ये मच्छीमार बांधवांचा कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? मुळात माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मी 6 वेळा आमदार झालो. 7व्यांदा आमदार नक्की होईल. परंतु त्यातल्या पहिल्या 2 आमदारकीच्या निवडणुका ह्या मी चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये मी मधून लढलो. तिथं समुद्रकिनारा नाही, तिथे मच्छीमार बांधव बिलकुल नाही. फक्त भोई समाजातले काही थोडेफार मच्छीमार करणारे बांधव आहेत. पण गुहागरमध्ये मी गेल्यानंतर मच्छीमार बांधवांच्या समस्या काय असतात, अडचणी काय असतात, गरजा काय असतात, त्यांच्याकरता आपण काय केलं पाहिजे याचा मी अभ्यास केला आणि त्या दृष्टीनं काम केलं. त्याचबरोबर मी ज्या बाळमाने ह्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला आलो आहे त्यांचा तर मच्छीमारीशी जवळचा संबंध आहे. त्यांचा तर आंबा बागायतदारांशी या बागायतदारांशी जवळचा संबंध आहे. त्यामुळं आजच्या घडीला ज्या वेळेला मी इथं प्रचाराकरता आलो त्यावेळेला मी मच्छीमारांकरता काम जेव्हा मांडलं, केलेलं काम मांडलं तेव्हा मच्छीमारांच्या चेहऱ्यावरचे भाव बोलत होते. अरे भास्कर जाऊ पण एवढं काम करतात नाही, बाळमाने तर मच्छीमारीच्या व्यवसायाशी त्यांचा जन्मच झालेला आहे. या दोघांना जर आपण एकत्र केलं तर आपल्या अनेक समस्या सुटतील. त्यामुळे बाळमानेंना त्यांनी 100% पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या मतदारसंघात प्रदीप बेंडल यांना शेवटच्या क्षणी शिवसेनेत घेऊन कुणबी कार्ड चालवण्याचा प्रयत्न केला गेला. काय कितपत यशस्वी होईल की याच्यामध्ये काही वेगळं राजकारण आहे? मागच्या वेळेला माझ्या विरोधात कुणबी उमेदवार म्हणून सहदेव बेटकर उभे राहिले होते. त्यांना 52,000 मतं मिळाली. काय हे कार्ड आहे तेवढं तुम्हाला सांगतो, जरा तुम्ही छापा.
आपण विशेष करून आपल्या रत्नागिरी टाइम्समध्ये छापा, बाकीचे कोणता छापा माझा ह्यानी छापू नका त्यांना असं म्हटलं, पण मैत्री म्हणून तुम्हाला बोलतो. कधी कधी आपली गणितं सांगायची नसतात, समोरची जी गणितं बघायची असतात नी ती सोडवायची असतात. त्यांना 52,000 मतदान मिळालं होतं, मला 79,000 मतदान मिळालं होतं. 79,000-80,000 मतदान मला मिळालं होतं. 52,000 मतदान बेटकरना मिळालं म्हणजे ते कुणबी समाजाचं मिळालं अशा भ्रमामध्ये आणि अशा समजामध्ये बरीचशी मंडळी गेले 5 वर्ष वावरते. त्यांना हे माहीत नाही की 2019 साली अचानकपणे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि सेनेकडून उभा राहिलो. त्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 17,000 मुस्लिम मतदार होतं. ते बहुसंख्य मतदान माझ्या विरोधात गेलं, बहुसंख्य. तरीसुद्धा मी म्हणतो की त्यातली 12,000 मुस्लिम समाजाची मतं बेटकरांना वन साईड मिळाली. बेटकरांना ते कमी गेली तर 40वर आले असते. भाजपानं सरळ सरळ राष्ट्रवादीच्या बूथवर बॅनर लावला, मेसेज पाठवले, युती आमची होती, कमळ समजून घड्याळासमोरचं बटन दाबा. आजही ग्वागरमध्ये भाजपाचा मतदार शाबूत आहे, असं नाही म्हणता येणार की भाजपाचा मतदार नाही. मी म्हणतो काही लोकांनी मला मतदान केलं, बाबा भालेकर, यशवंत बाईत, सुमिता धामणसकर, अशा काही लोकांनी मला मतदान केलं. बाकी आतून कुणी केलं असेल तरीसुद्धा मी समजतो ती भाजपाची 12,000 मतं त्यांना गेली. 40मधून किती राहिली? 12 गेली. कितीवर आले बेटकर? 28. मी आज तुम्हाला सांगतो राजू बेंडल 25च्या आत आटोपतील. असं करता करता एक प्रकारे विनय नातूंवर अन्याय झाला असं नाही वाटत? कोणाचा? भाजपने विनय नातूंवर अन्याय बघा, केला. भाजपवाल्यांना आम्ही काही बोललो तरी ते आमच्या विरोधात बोलतात. आज भाजपचे माझ्या ग्वागर मतदारसंघातले महान तालुका प्रमुख कोण विचारवत्ते, मी काय म्हणाल